प्रश्न पहिला, बनारस या शहराचा कोणता पदार्थ जगभर प्रसिद्ध आहे? ए. पेढा, बी. भेळ, सी. पान, डी. जिलेबी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पान. पुढील प्रश्न, बजाज कंपनी कोणत्या देशाची आहे? ए. भारत, बी. अमेरिका, सी. ब्रिटन, डी. कोरिया. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारत. पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? ए. 5 मे, बी. 5 जून, सी. 5 जुलै, डी. 5 ऑगस्ट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 5 जून. पुढील प्रश्न, रात्रभर भिजवलेल्या जिऱ्याचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? ए. कावीळ, बी. मुतखडा, सी. मलेरिया, डी. मधुमेह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मधुमेह. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? ए. अकोला, बी. कोल्हापूर, सी. बुलढाणा, डी. सातारा. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बुलढाणा. पुढील प्रश्न, शूर्पणखा ही कोणाची बहीण होती? ए. रावण, बी. वाल्मिकी, सी. दशरथ, डी. वाली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रावण. पुढील प्रश्न, श्री हनुमान यांच्या आईचे नाव काय होते? ए. गांधारी, बी. द्रौपदी, सी. अंजनी, डी. मंदोदरी. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अंजनी. पुढील प्रश्न, प्रभू श्री रामचंद्रांनी कोणत्या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती? ए. भीमाशंकर, बी. केदारनाथ, सी. महाकालेश्वर, डी. रामेश्वर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रामेश्वर. पुढील प्रश्न, संत निवृत्तीनाथांची संजीवनी समाधी कोठे आहे? ए. काशी, बी. त्र्यंबकेश्वर, सी. पैठण, डी. आळंदी. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, त्र्यंबकेश्वर. पुढील प्रश्न, संत एकनाथ महाराजांच्या मुलाचे नाव काय होते? ए. हरी, बी. राम, सी. श्याम, डी. नारायण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हरी. पुढील प्रश्न, मुतखडा असणाऱ्या लोकांनी कोणती भाजी खाऊ नये? ए. पालक, बी. भेंडी, सी. वांगी, डी. शेपू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वांगी. पुढील प्रश्न, तुपामध्ये गूळ टाकून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. कॅन्सर, बी. पित्त, सी. कानदुखी, डी. ब्लड प्रेशर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कानदुखी. पुढील प्रश्न,
रावणाला किती बहिणी होत्या? ए 5, बी 4, सी 2, डी 1. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 2. पुढील प्रश्न. मधासोबत ओव्याचे चूर्ण करून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए मूळव्याध, बी ब्लड प्रेशर, सी हृदयविकार, डी पोटदुखी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पोटदुखी. पुढील प्रश्न. प्रभू श्री रामचंद्रांचे जन्मस्थान अयोध्येत कोणत्या राज्यात आहे? ए उत्तराखंड, बी उत्तर प्रदेश, सी मध्य प्रदेश, डी राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते? ए सोयराबाई, बी पुतळाबाई, सी लक्ष्मीबाई, डी गुणवंतीबाई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सोयराबाई. पुढील प्रश्न. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते? ए लोकमान्य टिळक, बी कालिदास, सी गांधीजी, डी मोहनदास. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गांधीजी. पुढील प्रश्न. कंबरदुखीसाठी कोणत्या तेलाने मालिश केली पाहिजे? ए सोयाबीन, बी मोहरी, सी मोगरा, डी शेंगदाणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मोहरी. पुढील प्रश्न. नारळाचे दूध पिल्याने शरीराला कोणता फायदा होतो? ए वजन कमी, बी चेहऱ्यावरचे पिंपल्स, सी पोटाचे आजार, डी सांधेदुखी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वजन कमी. पुढील प्रश्न. काजूचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? ए उत्तर प्रदेश, बी महाराष्ट्र, सी तेलंगणा, डी केरळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी केरळ. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील जंगलांचा जिल्हा कोणता आहे? ए उस्मानाबाद, बी सोलापूर, सी धाराशिव, डी गडचिरोली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गडचिरोली. पुढील प्रश्न. शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए मलेरिया, बी सांधेदुखी, सी रक्तातील कॅन्सर, डी गुडघेदुखी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सांधेदुखी. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण होती? ए सावित्रीबाई फुले, बी प्रतिभाताई पाटील, सी कस्तुरबा गांधी, डी इंदिरा गांधी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सावित्रीबाई फुले. पुढील प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? ए तुळजा, बी शस्त्र, सी भवानी, डी जगदंबा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भवानी. पुढील प्रश्न.
शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते? ए. रामजी दत्त, बी. सदाशिव, सी. दादोजी, डी. तानाजी. याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा. धन्यवाद.